मुलगी नाही असं म्हणून रणांगणात पडलेले होते. इतक्या सेवक पळत आला, प्रभू प्रभू प्रभू. म्हणले काय? काही नाही म्हणले, तुम्हाला दुश्मनाची पत्नी मंदोदरी भेटण्याकरता. अरे मंदोदरी म्हणता क्षणी प्रभू उठून बसले, भूमीला डोकं टेकवलं आणि माते प्रणाम असो असो म्हणले. या म्हणले, या माते प्रणाम असो, रणभूमीवरती आपका स्वागत. मंदोदरी त्यांच्याकडे पाहिलं आणि लगेच मागं बिंगली. प्रभू म्हणले, आई साहेब तुम्ही आला लगेच मागं फेकलात, काही विचारायचं होतं का? म्हणले विचारायचं होतं, प्रश्नाचं उत्तर मिळालं, मी मागं चालले. म्हणजे काय प्रश्न होता सांगा ना? म्हणले प्रश्न असा होता की माझ्या नवऱ्याला तुम्ही हरवलं, तुमच्यात काय जादा आहे आणि माझ्या नवऱ्यात काय कमी पाहण्याकरिता आले होते. उत्तर मिळालं, मागे चालले. रामप्रभूने अडवलं, मंदोदरी विचारलं, मंदोदरी उत्तर सांगून जाय, तसं जाता येणार नाही आई साहेब तुम्हाला. मंदोदरीने दिलेलं उत्तर आहे. मंदोदरी म्हणली, एका अरण्यामध्ये वल्कल धारण करणारी स्त्री राजकुमारासोबतची पाहिली आणि 80,000 बायका असताना सुद्धा 81वी करावी वाटली, याचं दुःख वाटलं. अनिती केली माझ्या नवऱ्याने आणि एका रणभूमीवरती दुश्मनाची पत्नी आली बरोबर, आई आपका स्वागत आहे म्हणली. नीतीचा विजय झाला आणि अनितीचा पराजय. नीतीसारखा नीतिवान पुरुष, शत्रू असावा तर नीतिवान असावा, शत्रू असावा, पुत्र असावा तर रामप्रभू सारखा असावा. कैकेयीने सांगितलं वनवासाला जायचं, कौशल्याकडे गेले. कौशल्याने विचारलं, माई मी वनवासाला चाललो. कौशल्या माता सांगते, प्रभू कैकेयीने दिलेला वनवास काय आणि कौशल्याने दिलेला वनवास काय आहे? काय तुम्हाला वनवासाला जावं लागणार आहे, पण चाललात कशा करता? त्यांनी सांगितलं, माझ्या पितृ म्हणजे माझ्या वडिलांचं वचन आहे, राम रीत सदा चली आई, प्राण जाय कधी वचन नाही. वचन जाऊ देणार नाही, माझ्या रामासारखा पुत्र होणार नाही. आणि त्या रामाची भक्ती केली की आपल्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्हाला पहिल्यांदा सांगितलं वाचन नाव घ्या, दुसऱ्यांनी सांगितलं श्रवण करा, श्रवणाने मोक्ष मिळतो. श्रवणाने गोवी सांगतो, मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष वयायता श्रवणाची माझी. श्रवणाने मोक्ष मिळतो. कोणाला मिळाला का? कितीतरी उदाहरणं सांगता येतील मोक्षाचे, तरी एक सांगतो. नेवाशा गावामध्ये एका बाईचा नवरा मरण पावला. नेवासा गाव माहिती ना तुम्हाला? आणि जुन्या काळची पद्धत होती सती जाण्याची. जवळ काही महिला कोडाळीच्या बांगड्या, नेसवातीला पांढरी साडी, पुसातीचं कुंकू, करातीचं मुंडन. मैत्रिणी जवळ आल्या. पोरीने सांगितलं, मैत्रिणीनं मला मरा वाटत नाही का? म्हणजे तुला मरा वाटत नाही तर तुला नवरा जिवंत करावा लागेल. म्हणजे वही म्हणजे वहीने एका पोरीने सांगितलं, म्हणजे गावाच्या बाहेर खांबाला टेकून एक साधू बसलेला आहे, खांद्यावरती केस आहे, सूर्य इतकं ते त्याच्या चेहऱ्यावर आहे आणि अतिशय सुंदर दिसणारा साधू आहे. जाय पाया पोड, वरतून आशीर्वाद देईल साधू, सौभाग्यवती भव, तुला नवरा जिवंत होईल. म्हणजे वही करून काय हरकत आहे? तिरडीवर नवरा रचला पुढे पळत होती. पळता पळता सूर्य इतकं तेज असलेला साधू पाहिला, पायावरती डोकं टेकवलं. मायबाप घडावं असं घडलं. त्या साधून सुद्धा वरतून आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. त्या साधूचं नाव सांगतो म्हणजे चरित्र ध्यानात येईल. त्या साधूचं नाव आहे संत श्रेष्ठ ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. वरती पाहिलं बाईने, म्हणजे बाई तुमचा आशीर्वाद खरा आहे. तुमचा आशीर्वाद जर खरा असेल तर तिरडीवरचा नवरा माझा आहे. सांगा महाराज तुमचा आशीर्वाद खरा आहे? माऊलीने सांगितलं, बाई साधूचा शाप आणि साधूचा आशीर्वाद रिटर्न जात नाही. तो काही ना काही काम करून जातो. रिटर्न जात नाही, तो काही ना काही काम करून. आपण म्हणलं एखाद्याला का हो तुमचं खूप कल्याण आहे, बंगल्यावर बंगले, गाड्यावर गाड्या, किती को पैसा, तुम्ही शेअर मार्केटला लावला पैसा, किती को पैसा तुमच्याकडं, असं आपण म्हणलो. आता तुमच्याकडे आहे काय ते तुमचं घ्यायला असं एवढं कसं काय तुमच्याकडे झालं गप्पा गप्पा? तो माणूस म्हणतो, महाराज काही नाही, आमच्याकडे एवढं सगळं मिळालं त्याचं कारण फक्त एकच आहे. म्हणले काय कारण आहे? काही नाही म्हणले, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची आमचे वडिलोपराची सेवा करणारे लोक होते आणि रस्त्याने जाता जाता नाथबाबा आमच्या घरापासून गेले आणि आम्ही पाणी देता का असं आमच्या पूर्वजांनी विचारलं आणि नाथबाबा आमच्या घरात पाणी पेले आणि पाणी पेल्याच्या नंतर नाथबाबांनी सांगितलं, काही नाही, कल्याणम भवतु. तेव्हापासून आम्हाला काही कमी पडत नाही. साधूचा आशीर्वाद, साधूचा शाप, साधूचा शाप. आता तुम्ही आमच्या गावात आलेले नाही काय माहिती, दाजी लोक आमच्या रमेश्वर बाबा आमच्या गावात आले, महाराज आमच्या गावात, आता सगळे ज्या माहिती आहे त्यांना माहिती आहे. आमच्या गावात स्वानंद सुकवण्याविषयी सद्गुरू विश्वासनंद महाराज होऊन गेले. फार मोठे साधू होते. त्या साधूच्या डोक्याला टिकावं लागला जाताना आणि ते साधू जाता जाता म्हणून गेले, म्हणजे तुमची कांबी सोन्याची नगरी झाली असती, पण मला थोडा त्रास झाल्यामुळे मी आता जात आहे,
पण ध्यानात राहू द्या, तुमची कांबी नरकमध्ये पावल म्हणजे ज्या ठिकाणी दिसल त्या ठिकाणी घाणच दिसल, चांगलं काही दिसणार नाही. बाथरूम झाली, संडास बाथरूम बांधली, कचऱ्याच्या व्यवस्था केल्या, पुढारी थकून गेले, पण हाही तसंच गाव कधी या तसंच दिसत. साधूचा शाप आहे, त्याला कोणी परत चॅलेंज करू शकत नाही, जगाचं कोणीच नाही, कोणीच करू शकत नाही जगाचं चॅलेंज, कारण ते साधूचा शाप आहे. अजून एक सांगतो, पुढे चालतो. संत वामन भाऊ नावाचे संत होऊन गेले. एका गावात गेले, म्हणले मिरच्या देता का? लोक म्हणले मिरच्या द्यायला तयार आहे गड्या, पण गोळा असा आहे, म्हणले मिरच्या दिल्या असत्या, पण तुम्ही पैठणला जाऊन ये म्हणले, दर्शन करा, माघारी मिरच्या घेऊन जा. बाबा पैठणला गेले, भाऊ पैठणला गेले, बाबाचं दर्शन घेतलं, माघारी निघाली, परत गावात गेले, म्हणले मिरच्या देता का? घरात बाया माणसं होती, ते म्हणले मालक घरात. ज्या घरात मालक होता ते म्हणला मालकीनच घरी. ज्या घरात मालकीन मालक होते ते म्हणले आपल्या हातात काय करायला, पोराच्या हातात आहे. घरच्या पोराच्या हातात, ते पोरांकडे गेले, ते पोरं म्हणले म्हातार म्हातारी गेले पंढरपूरला, आमच्या हातात काय? कोणी काय दिले नाही. भाऊ सीमेवर आले, तेव्हा बैलगाडी राहायची. वामन भाऊ नावाचे संत सांगतो बरं मी. सीमेवर आले आणि सीमेवर येताना संचाला म्हणले, गड्या गावात मिरच्या पिकल्या होत्या शेतामध्ये म्हणून मागितली. यांच्या गावात जर मिरच्या पिकल्या नसत्या, मग तेव्हापासून आजपर्यंत परत मिरची पिकत नाही, त्या गावात साधूचा इतिहास. नाच करायचा नाही, एकदा गेलेला शब्द पुन्हा रिटर्न येत नाही. साधूचा आशीर्वाद आणि साधूचा शाप कधी रिटर्न येत नाही. काय साधू होऊन गेले. ज्ञानोबा नावाचे साधू वरतून आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. सांग म्हणले तुझ्या नवऱ्याचं नाव काय? हिने सांगितलं माझ्या नवऱ्याचं नाव सच्चिदानंद बाबा. आवाज दिला सच्चिदानंद बाबा. कैसा वासुदेव बोलतो बाळा पोटी मायरी घेण, मेले माणूस जित उठवीन, वेळ काला ते ग्रासी लगा. कैसा वासुदेव बोलतो. माणूसच पुन्हा तिरडीवर माणूस झोपेत उठून यावा तसा उठून आला. ज्ञानोबराच्या पायावर डोकं टेकवलं, माऊली बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी.